नमस्कार मंडळी. चला तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची किंवा सगळ्यांना हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटणारी भाजी बनवतोय. आता ते तुम्हाला ताटात दिसलेलंच आहे. तर हीच भाजी अगदी गावरान आणि पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहतोय. अगदी अचूक प्रमाणामध्ये जास्त साहित्य न वापरता एकदम जबरदस्त भाजी इथे आपण तयार करणार आहोत. त्यामुळे साहित्याचं टेन्शन न घेता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच बनवायला घ्या. त्यासाठी पहा इथे 2 कांदे घेतलेले आहे. हे कांदे आपल्याला गॅसवरतीच भाजायचे आहे. त्यासाठी आपण इथे कांद्यांना कट मारून घ्यायचे आहे. कांद्याला कट मारल्याने कांदा पटकन भाजला जातो, तसंच आतपर्यंत भाजतो. त्याचबरोबर माझ्याकडे इथे एक तार आहे कांदा भाजण्यासाठी, त्यामुळे तिला अशा पद्धतीने त्यामध्ये कांदे टाकायचे आणि गॅसवरती ठेवायचे आहे. पटकन भाजले जातात. तर आता कांदे भाजतायत तोपर्यंत आपण हे खोबरंसुद्धा त्या कांद्यासोबतच भाजून घेणार आहोत, म्हणजे गॅसचीही बचत होते. तर पाहू शकता अशा पद्धतीने आलटून पलटून खोबरं भाजायचं, कारण खोबरं पटकन चेत धरतं तेलकट असल्यामुळे. ते आपल्याला सावधगिरीनेच भाजायचं. कांदा आणि खोबरं भाजून झालं, लगेच तवा ठेवायचा. त्यावरती चणा डाळ घेतलेली आहे ती भाजून घ्यायची तांबूस रंगावरती. तुम्ही पाहू शकता इथे तांबूस रंगावरती आपली डाळ भाजून झाली की लगेच काढून घेतली. 2 चमचे आपण इथे धणे घातले. धण्यातसुद्धा थोडंसं तेल घालायचं, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. भाजले की त्याचमध्ये 1 चमचा खसखस घालायची. खसखस पटकन भाजल्या जाते, त्यामुळे धणे भाजल्यानंतर घालायची, म्हणजे काढता येते व्यवस्थित. आता इथे खसखससुद्धा तडतडायला लागली, लगेच काढून घेतलं. आपला मसाला पाहू शकता तुम्ही किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण घेतलेला आहे, जास्त काहीच घेतलं नाही. तर आता इथे आपला मसाला भाजून झाला. खोबरं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता मी खोबरं कट करून घेते, पण तोपर्यंत आलं लसूण पेस्ट काढूया. त्यासाठी त्याचबरोबर लसूण आणि थोडंसं खोबरं घालायचं, म्हणजे जास्त चिकट आपली इथे आलं लसूण पेस्ट तयार होत नाही, ती भांड्याला चिटकत नाही. तर आता इथे आपण कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं. इथे मी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे थोडीशी आपण आलं लसूण पेस्टसुद्धा कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे. इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट तांबूस रंगावरती होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालायची. हळदसुद्धा तेलामध्ये मिक्स करायची. याने भाजीला आणि तसंच आपल्या ह्या अळणी मटणालासुद्धा कलर खूप सुरेख येतो. त्यासाठी आपल्याला हळद तेलामध्येच घालायची. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीप्रमाणे मीठ घालायचं. पुन्हा एकदा मिक्स करायचं. छान मिक्स झालं की पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातं. आता आपण याला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता याला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपला इकडे मसालासुद्धा थंड झालेला आहे. आता आपण हा मसाला मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर सर्वात पहिले आपण इथे सुक्या भाजून घेतलं होतं ते अगोदर बारीक पावडर तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता कांदा अशा पद्धतीने फोडून घातलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. कांदा घालून फिरवून घेतल्यानंतर पाणी घालून अशा पद्धतीने बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. पाणी जास्त घालायचं नाही, असं घट्टसर वाटण तयार करून घ्यायचं. इथे आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. 6वी शिट्टी झाली की उचलून घेतलं आणि आता याचवरती आपल्याला भाजी टाकायला घ्यायची आहे. तर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल घातलं. आता तेल गरम झालं की सेम पद्धतीने आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि सेमच पद्धतीने तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधला पूर्णतः कच्चापणा गेला की भाजीला टेस्ट छान येते. त्यामुळे आलं लसूण परतत असताना त्यामध्ये खोबरं घालण्याचं कारण पण हेच आहे. नाहीतर आपण जर अशी आलं लसूण पेस्ट घातली तर तांबूस रंग तर सोडा, पण त्याचा कच्चापणासुद्धा जात नाही, ती भांड्याला चिकटते. त्याचमध्ये आता मटण मसाला घातलेला आहे. त्यानंतर घरगुती मसाला आहे तो घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपला इकडे काळा मसाला आहे तो सुद्धा 1 चमचा, 1 चमचा प्रति घातलेला आहे. मटणाचा मसाला फक्त 1.5 चमचा घातला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण उकड शिजवतानाच हळद घातलेली असते, त्यामुळे इथे हळद घालायची गरज पडत नाही. हे व्यवस्थित आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करायचे आहे मसाले, पण गॅसची आच कमीच ठेवायची, म्हणजे आपले हे मसाले करपल्या जात नाहीत. त्यानंतर ग्रेव्ही तुम्हाला आवश्यकतेनुसार यामध्ये घालायची आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीचा म्हणजे जी काही क्वांटिटी आहे ती खूप घट्ट आहे. पाणी आपण कमी प्रमाणात घातलेलं आहे.
तर आता याला तेल चांगलं यामध्ये ऑब्झर्व होईपर्यंत सगळा मसाला पाहू शकता एकसारखे त्याला चककी येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनटं हा मसाला फ्राय केलेला आहे. तर 2-3 मिनटामध्येच हा मसाला छान फ्राय होतो. पाहू शकता त्याला दाणेदार असं टेक्स्चरसुद्धा येतं. असा मसाला फ्राय केल्याने भाजी पारंपरिक पद्धतीने सुद्धा पहा अशाच प्रकारे भाजी बनवल्या जायची आणि त्यामुळे त्या भाजीची चवसुद्धा खूप सुरेख यायची. तुम्ही कुठलीही अशी भाजी बनवत असाल तर मसाला नक्की अशा पद्धतीने ट्राय करा, कारण खरंच खूप सुरेख भाज्या तयार होतात जर तुम्ही अशा पद्धतीने ती सर्वात पहिले जो काही मसाला आपण तयार करतो तो मसाला तेलामध्ये पूर्णतः फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे आपण मसाला बऱ्याच वेळासाठी फ्राय केलेला असल्यामुळे तो घट्ट झालेला आहे, तर तो आपण पळीने अशा पद्धतीने मिक्स करायचा. अगदी काही सेकंदातच कट यायला सुरुवात होते. आपण मसाला चांगला परतला असल्यामुळे आता दणकून 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटे भाजी शिजवायची. त्यावरती कट केलेली कोथिंबीरसुद्धा आपण घालून घेतोय. मस्त भाजी तयार होणार आहे. नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. साहित्यसुद्धा तुमच्या समोरच आहे किती वापरलं आपण. मोजक्या साहित्यात एवढी सुंदर भाजी तयार होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला किती आवडतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आवडत असल्यास तुमच्या परिवारासोबत रेसिपी शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.